तुमच्या आयुष्यात असं झालंय का की एकाच प्रकारचं दुःख, एकाच प्रकारचं नुकसान किंवा एकाच प्रकारची अडचण तुम्हाला वारंवार येते? जसं की पैसा येतो पण परत निघून जातो, नातं जोडल्या जातं पण लगेच तुटतंही, आपण आजारी पडतो, मग बरे होतो आणि पुन्हा आजारी पडतो. आपल्याला या संकटामधून जाताना मनात एक प्रश्न पडतो की हे माझं वाईट नशीब आहे का, की या मागे देवाचं कोणतं तरी मोठं गणित आहे? वारंवार त्याच संकटातून जाऊन तुम्ही थकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण आज आपण या मागचं पूर्ण गणित सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आध्यात्मिक सत्य नंबर 1, अधुरा धडा. जेव्हा आपण आयुष्यात एकाच ठिकाणी थांबलेलो असतो आणि यासोबतच परत परत त्या संकटांना सामोरे जायला लागतो, तेव्हा देवाच्या कोणत्या तरी परीक्षेत आपण असफल होतोय असा या मागचा अर्थ असू शकतो. एक विद्यार्थी जर 10वीच्या परीक्षेत नापास झालेला असेल तर त्याला पुन्हा 10वीलाच बसावं लागतं. त्याला 11वीत जाण्याची कितीही इच्छा असली तरी त्याला 10वी मधील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातील योग्य ते धडे मिळवून मगच पुढे 11वीला बसवण्यात येतं. आपल्या आयुष्यात आपला परमेश्वरही आपल्याशी असंच वागत असतो. तुमच्या पुढे अनंत प्रकारच्या परीक्षा देवाने किंवा परिस्थितीने निर्माण केलेल्या असतात. तुम्हाला त्यातून उत्तीर्ण होऊन मगच पुढे जायचं असतं. पण काही कारणांनी आपल्याकडून काही गोष्टी मागचा अर्थ जाणून घेण्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्यामुळे देव आपल्याला पुढे जाऊ देत नाही. जोपर्यंत आपण तो धडा शिकणार नाही तोपर्यंत आपली ही परीक्षा वारंवार आपल्याकडे येतच राहील. काही दुःखी लोकांचं इथेच चुकत असतं. मी एकदा एका गावी राहायला गेलेलो असताना त्या गावी मला सुखच मिळत नव्हतं. मला दरवर्षी नवीन घर भाड्याने घ्यावं लागायचं आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या नशिबी नवनवीन संकटे यायची. मला ते गाव खूप आवडायचं म्हणून मी ते गाव सोडत नव्हतो. पण देवाचा इशारा मला लक्षात आला आणि तेव्हा मी ते गावच सोडलं आणि त्यानंतर मात्र मला कोणत्याच प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागलं नाही. त्यावरून मला हा देवाचा धडा शिकायला मिळाला की आपल्याला आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर आपल्याला कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टींचाही त्याग करावाच लागतो आणि देवाला हाच धडा मला शिकवायचा होता, म्हणून मला वारंवार ती संकटे यायची. आध्यात्मिक सत्य नंबर 2, संचित कर्म. कधी कधी आपल्या नशिबी खूप वाईट गोष्टी यायला लागतात. यामागे कोणता अर्थही नसतो. कधी कधी या गोष्टी आपल्यासाठी खूप असहनीय असतात. अशा वेळी आपण देवालाच या गोष्टींविषयी जबाबदार मानायला लागतो. देवा, तू माझी अशी कोणती परीक्षा घेतोयस ज्यासाठी मला या गोष्टींना सामोरे जावं लागतंय? अशा प्रकारची प्रश्ने आपण देवाला विचारायला लागतो. पण इथे आपण चुकत असतो. ही संकटे, या यातना ह्या आपल्या नशिबी देवाने पाठवलेल्या नसतात, तर कधी कधी आपलं नशीब आपल्या वाटेला ते घेऊन आलेलं असतं. कधी कधी पूर्वजन्माचे पापही आपल्याला या जन्मात भोगावे लागत असतात. आपण भोगत असलेल्या या दुःखामुळे आपला परमेश्वरही अत्यंत दुःखी होत असतो. पण तो देखील कधी कधी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. या ठिकाणी जर आपलं खरंच आपल्या देवावर प्रेम असेल तर आपल्याला आपल्या नशिबी आलेलं हे दुःख भोगून त्याची मान अभिमानाने उंच करून दाखवायची असते. देवावर विश्वास असणं म्हणजे त्याला सतत मला हे हवंय ते हवंय असं मागणंच नसतं, तर कधी कधी त्याच्यासाठी आपल्या नशिबीचे भोग भोगणंही असतं. जेव्हा आपल्याला होणाऱ्या त्रासातही आपली त्याच्याविषयीची भक्ती आपला परमेश्वर पाहिल तेव्हा नक्कीच त्याला आपल्याविषयी अभिमान वाटेल. यापेक्षा महत्वाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. आध्यात्मिक सत्य नंबर 3, विश्व हा आरसा आहे. हे विश्व तुम्हाला त्या गोष्टी देत नसतं ज्या तुम्ही डिझर्व करता किंवा ज्या गोष्टींवर तुमचा हक्क आहे. तर हे पूर्ण विश्व एक आरसा आहे. यात हे जग तुम्हाला तुम्ही जे आहात
तेच तुम्हाला परत दाखवत असतं. काही लोकांना इतरांच्या मनात भीती पसरवायला खूप आवडत असतं. आता असं होणार, आता तसं होणार, किंवा एकमेकांमध्ये भांडणं लावणे, इतरांच्या आयुष्यात सगळं काही वाईट करणे, यासारख्या गोष्टी करायलाच त्यांना खूप आवडत असतं. अशा लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात संकटे यायला लागतात, तेव्हा त्यांना हे कळत नसतं की त्यांच्या भूतकाळातल्या कृतीमुळेच हे सगळं त्यांच्यासोबत होतंय. अशा वेळी आपण अंतर्मनातून स्वच्छ असणं हे खूप महत्वाचं असतं. देव काय सांगतोय? देवाने वारंवार पाठवलेल्या संकटामागचा संदेश जाणून घेण्यासाठी त्या संकटामागचा अर्थ जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला काही संकटे सांगणार आहे आणि त्यामागचा देवाचा तुमच्यासाठीचा संदेश काय आहे ते सांगेल. मग त्यासोबतच तुमच्याकडून कोणती चूक होत आहे ते देखील सांगणार आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे पैसा टिकतच नसतो, तेव्हा तुम्हाला देवाचा संदेश हा तुझी किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे असा असतो. यात तुम्ही पैशाला खूप महत्व देता, पण स्वतःला काहीच महत्व देत नाही, किंवा तुमचा हात सैल आहे, तुमच्याकडून खूप खर्च होत आहेत असं दिसून येतं. ही चूक तुम्हाला सुधारायला हवी. तुम्हाला पैशांव्यतिरिक्तही जग कसं सुंदर आहे याकडे लक्ष द्यायला हवं. यानंतर जेव्हा तुम्हाला नात्यात धोका मिळतो, कुणावरही विश्वास ठेवला की लोक सगळीकडून विश्वासघातच करत असतील, तर देव तुम्हाला सांगतोय की तुला आता एकटं राहायला शिकायचं आहे. यात तुमच्याकडून होणारी एक चूक म्हणजे तुम्ही नेहमी इतरांवर अवलंबून असता. यात तुम्ही तुमचा आत्मसन्मान गहाण ठेवलेला असतो. कुणीही येतंय आणि तुमचा अपमान करून किंवा तुमचा वापर करून जातंय, म्हणजे इथे चूक तुमचीच आहे हे लक्षात घ्या. यानंतर जेव्हा तुम्हाला नोकरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायात कोणती तरी अडचण येत असेल, तुम्हाला आधी सरळ वाटणारा मार्ग आता खडतर दिसत असेल, तर तेव्हा देव तुम्हाला म्हणतोय की तू चुकीच्या दिशेने जातोयस, तुझी दिशा बदल. तुमची या ठिकाणी होणारी चूक म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट सोडत नाही. तुमच्या मनात हा जो पॅशन आहे तो तुम्हाला कुठे नेत आहे आणि तुम्हाला कसा व्यक्ती बनवत आहे याकडे तुम्हाला डोळे उघडून पाहणं खूप गरजेचं आहे. यानंतर जर तुमचा कुठे अपघात झालेला असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, तेव्हा देव तुम्हाला म्हणतोय की थांब आणि थोडासा विचार कर. तुम्ही आयुष्यात खूप वेगाने जात आहात, तुमचं शरीर तुम्हाला ब्रेक मारायला सांगतंय आणि याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. तुम्हाला यापुढे तरी आता स्वतःच्या शरीराकडे आणि आयुष्याकडे लक्ष द्यायला हवं, असा या मागचा अर्थ होतो. यानंतर जर तुमच्या सोबत चोरी, फसवणूक यासारख्या गोष्टी घडत असतील, तर देव स्वतः तुम्हाला सांगतोय की तुझ्यात हा भोळेपणा नाही, तर ते तुझं अज्ञान आहे. यात तुमच्याकडून होणारी चूक म्हणजे तुम्ही लोकांवर आंधळा विश्वास ठेवता. लोक जे बोलतील तेच सत्य मानून त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून वागायला लागता. तर या ठिकाणी तुम्हाला असं वागायचं नाहीये. तुम्हाला लोकांमधला फरक जाणून त्याचप्रमाणे वागायला शिकायचं आहे. यावरील उपाय नंबर 1, पूर्ण स्वीकार. तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे येतात, त्याविषयी तुम्ही काहीच करू शकणार नसाल, तर सर्वात आधी तुम्हाला त्या संकटाविषयी पूर्णपणे स्वीकार करावं लागेल. हो, हेच माझं संकट आहे आणि ते वारंवार येत राहील, ही गोष्ट तुमच्या मनात स्वीकार करा. या येणाऱ्या संकटांना कधीच विरोध करू नका. त्या संकटांचा ठराविक कालावधी झाला की ती संकटे लगेच निघून जातील. उपाय नंबर 2, प्रतिक्रिया बदला. जेव्हा हे संकट परत येईल तेव्हा यात खरंच बदल करावा असं वाटत असेल, तर तुमची याविषयीची प्रतिक्रिया बदला. तुम्ही आधी जसं वागत होता आता तसं वागणं बंद करा. जर आधी संकट आल्यावर तुम्ही खूप राग करत होता, तर आता शांत बसून राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आधी संकटांना तोंड देण्याऐवजी तिथून पळवाट काढत असाल, तर आता तिथेच धाडसाने थांबून देवा हे असं का होतंय असं विचारा आणि काही गोष्टींना धाडसाने सामोरे जाण्यास सुरुवात करा. उपाय नंबर 3, उलट कृती. जे तुमच्यासोबत वाईट होतंय त्याची प्रतिक्रिया त्याच्या अगदी उलट द्या. म्हणजे जर तुम्हाला जिथे तिथे नाही हे उत्तर मिळत असेल, तर तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीला हो हेच उत्तर द्यायला शिका. जेव्हा सगळीकडून तुमची पिळवणूक होत असेल, सगळ्यांनी तुमच्याकडून काढूनच घेतलेलं आहे आणि तुम्ही मात्र सगळ्यांना फक्त दिलेलंच असेल, तेव्हा आता मात्र फक्त मागायला शिका. यातला हा नियम लक्षात घ्या की जे नेहमी करता
त्यापेक्षा उलट करा, म्हणजे तुमचा हा जो सततचा लूप आहे तो एकदाचा बंद होईल. उपाय नंबर 4, कर्माची सफाई. स्वतःच्या कर्मातून ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दलची सफाई करणं ही खूप महत्वाचं आहे. त्यासाठी जर तुमच्याकडून कळत न कळत कुणाचं नुकसान झालेलं असेल, अशा लोकांना तुमच्या मनातून माफी मागा. यानंतर तुमच्या वेळातला वेळ काढून गरिबांची सेवा करा, कुणाला अन्नदान करा, कुठे मदतीची गरज असेल तिथे मदत करा. तुमच्या कर्माचं जे काही बिल असेल त्या बिलाची भरती करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायचं आहे. देवासमोर रोज बसून मनातून देवाची पूर्ण प्रार्थना करा आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्याविषयी देवाकडे माफी मागा. मेंदूचं कारस्थान. आपल्या परमात्म्याने आपली निर्मिती करत असताना आपल्या मेंदूची रचना खूप वेगळी केलेली आहे. आपल्या प्रत्येकाचा विशिष्ट एक स्वभाव असतो. असं जरी असलं तरी काही गोष्टी या प्रत्येकाच्या स्वभावात कॉमन असू शकतात. यात काही लोकांना कम्फर्ट झोन मध्ये राहायला खूप आवडत असतं, तर काहींना स्वतःला कम्फर्ट फील झालेलं अजिबात आवडत नाही. त्यांना नेहमी काम करतच राहावंसं वाटत असतं. यात जेव्हा आपण सारख्याच संकटामध्ये फसलेलो असतो, जेव्हा सारख्याच वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की या घटना माझ्यासाठीचे दैवी संकेत आहेत की मला वाटणारी भीती आहे. तेव्हा आपल्याला आपल्या या मेंदूचं परीक्षण करायला हवं, कारण दैवी संकेत आणि मेंदूनेच केलेले आपल्या सोबतचे खेळ यात खूप मोठा फरक असतो. आपल्या मेंदूला अनोळखी गोष्टींना अनुभवण्यापेक्षा ओळखीचं दुःख अनुभवायला खूप आवडत असतं. म्हणजे जर मी एखाद्या नात्यात एका मित्रासोबत राहणं पसंत करत नाहीये, त्याचं वागणं मला आवडत देखील नाहीये, तर मला त्याच्याशी मैत्री तोडून दुसऱ्याशी मैत्री करायला हवी. पण मी तसं करून दुसऱ्याला मित्र बनवण्याऐवजी त्याच नावडत्या मित्रासोबत राहायला पसंत करतो, कारण मला चांगला मित्र कसा असावा हे माहिती नसतं, पण त्रास कसा असावा हे माहिती असतं. आता वडिलाकडून मार खाल्लेली मुलगी ही नवऱ्याकडूनही मार खात असते, कारण तिला प्रेम कसं असावं हे माहिती नसतं, पण त्रास कसा असावा हे तिला माहिती असतं. यालाच कम्फर्ट झोन ऑफ पेन असं देखील म्हणतात. यातच आणखी एक प्रकारचा कॉन्सेप्ट आहे ज्याला रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम म्हणतात. यात तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता तुम्हाला तीच गोष्ट जिकडे तिकडे दिसायला लागते. जर तुम्ही माझं नुकसानच होतं असं स्वतःच्या मनात ठासून भरलेलं असेल, तर तुमचा मेंदू तुमचं नुकसान कुठे कुठे होतंय त्याच गोष्टींना शोधून तुमच्याकडे आणून ठेवत असतं. तुम्हाला जर मी आता डोळे बंद करायला सांगितले आणि तुम्हाला सांगितलं की काहीही करा पण फक्त एका हत्तीचं चित्र तुमच्या मनात आणू नका, तर तुम्ही कितीही प्रयत्न केलं तरी तुम्हाला हत्तीचाच विचार तुमच्या मनात यायला लागतो. आणि अगदी असंच आपल्या दुःखाचंही असतं. आता यातून बाहेर पडायचं तरी कसं? तर यात तुम्हाला जेव्हा कधी अशा प्रकारचा पॅटर्न दिसून यायला लागेल जिथे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला परत परत दुःखेच घडताना दिसून येत आहेत, तेव्हा त्या गोष्टींना एका वहीत लिहून काढा. या सगळ्या गोष्टींमधून घडून येणाऱ्या पॅटर्न वरून तुम्हाला योग्य तो अर्थ लावता येईल. या होणाऱ्या गोष्टी खरंच तुमच्या मेंदूने निर्माण केलेली भीती आहे की कोणता दैवी संकेत आहे हे देखील तुम्हाला यातून स्पष्ट व्हायला लागेल. तर मित्र हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्याचं नाव मला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्र हो.